नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। सिडकोवर मूळ कागदपत्रे लपवण्याचा आरोप, उल्वानोड प्रकरणी चौकशीची मागणी। उल्वानोड येथील सिडकोच्या फाईल क्रमांक 359 संदर्भात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे। नमस्कार, मी महादेवचंद्र ठाकूर, पनवेलचा रहिवासी आहे। माझा विषय सिडको भवन सीबीडी बेलापूर याच्या अगेन्स्ट आहे। फाईल नंबर 351 संदर्भात आहे। मी पहिल्यांदा 1996 मध्ये पहिल्यांदा फाईल पाहण्यासाठी गेले असता सिडकोच्या तलमधल्यावर महेंद्र घरत हे व्यक्ती भेटले। त्यांना घेऊन 6व्या मजल्यावर गेलो। 6व्या मजल्यावर गेल्यानंतर गव्हाणे नावाचे सिडकोचे संबंध अधिकारी महेंद्र घरत यांना बघून उभे राहिले, हात जोडले। साहेब बोलले, नमस्कार, खरी फाईल दाखवू का? आज मी जवळजवळ 2009 पासून फाईलवर रेकॉर्ड काढायचा प्रयत्न केला आहे। आणि असं समजलंय त्या फाईलमध्ये 9 भूखंडाचा विक्री झालेल्या 9 भूखंडाचं कागदपत्र आहे, पण सिडको प्रसारणाला काही रेकॉर्ड येत नाही। आता 2005 ला आम्ही एक भूखंड विलास कोठारी नील ग्रुपचे मालक यांना एक भूखंड विकला। जवळजवळ 135 लोकांनी व्यवहार केला। नंतर 2009 ला घराचे लोक फसवतात म्हणून पनवेलचे वकील यांना भेटलो। पनवेलच्या वकिलांनी सांगितलं त्या फाईलवर तो आरटीआय टाक आणि आरटीआय फाईल घेऊन आरटीआय टाकल्यानंतर माझ्या काकाचा मुलगा तुम्हाला दमदाटी करायला लागला आणि सांगितलं का अर्ज मागं केले तर आमची वाट लावून टाकशील। वकील साहेब म्हणतात जर तू अर्ज मागं घेतला तू पण नाही काही करू शकणार आणि मी पण नाही काही करू शकणार, अर्जाने फाईल घेऊनही तुझा काम झाला समज। आता ती मी एक आरटीआय फाईल त्यांच्याजवळ घेऊन दिलो। माझे मुख्य मान्य झाले व्यवहाराची कागदपत्र मला मिळावी आणि 100% आहे सर्व कागदपत्र आहेत। पनवेल कोर्टाचे 2 दावे आहेत त्याच्यामध्ये, दोन्ही दाव्याचे कागदपत्र आहे जमा झाली, ते पण सिडको मला देत नाही। आणि पनवेलच्या वकिलांना 2009-8 ला असं सांगितलं त्या फाईलवर 4 नावं, ती 4ही नावाची वारीस दाखला त्या फाईल मध्ये जमा आहे। मी 4 वेळा आरटीआय फाईल काढली पण असं काहीच कागदपत्र दिलेलं आहे। हा त्याच्या अवॉर्ड कॉपी आहे, त्या अवॉर्ड कॉपी कब्जी पावती सीसी पाव काकाच्या नावाने त्यांना ते सर्व कागदपत्र ते वारस दाखल्यामध्ये नाही आणि खोटं वारस दाखला दिलेले आहेत आणि आहे सर्व कागदपत्र, पण कागदपत्र दिलं नाही की महाराष्ट्र शासनाने मला ते सर्व कागदपत्र मिळवून द्यावा आणि पोलीस प्रमाणे माझी केस करावा आणि पोलीस माझी कोणतीच केस केली जात नाही। 2009 पासून बोलण्यापेक्षा 1997 पासून मी पोलीस ठाण्यामध्ये प्रेस जाते तरी माझी कोणतीच केस केली जात नाही। जसं उद्या नगर विकास विभागामध्ये मला बोलवलं, तिथं सचिवाच्या अगोदर मी 1-2दा भेटलो तिथं। मी तिथं असं असताना तिथं मला फक्त काय आम्ही सिडकोला हे तुझं निवेदन देत होतो, काही करत नाही लोक। असं उलट म्हणजे असे पुढवावरची उत्तर देऊन आता मी 4 दिवस आंदोलन केलेलं आहे आणि आता 3रा दिवस, 7 दिवस आंदोलन झालेलं आहे, कोणी काही लक्ष देत नाहीये।